आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्या, कारण सामना हा 5 षटकांचा आहे, त्यामुळे 4 षटक 20 मिनिटांचा टायमिंग तुम्हाला दिला जातो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. दमदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज स्पर्धेतला 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला श्री गणेश एबे तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश संघ वांगणी. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय टीम वांगणी संघाची सलामी जोडी, खरं तर एबे संघाची सलामी जोडी संजू आणि सामना स्टार्ट. पहिला चेंडू स्क्रीनच्या समोर. अगदी सुंदर बॉल खेळून काढलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर धावपळकापती सिंगल अकाउंट ओपन केले. धावसंख्या आपण पाहिली धावपळकापती 1. या धाब्याने आपण पाहिली सुरुवात झाली. श्री गणेश झाला सलामीवीर संजू. संजू आणि आपण पाहतो राजू ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश आणि संजू ही जोडी. पहिला चेंडू चांगला फटका यावेळेस बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा बाहेर. लगातार आक्रमण, लगातार चौकार, लगातार चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये एबे संघाकडून. सलामीवीर संदेशच्या बॅटमधून चौकार आले. पुन्हा एकदा बॉलला हवेत पाठवलाय, परंतु फिल्डर थोडे दूर आहे. जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुन्हा 2 धाबा आल्या. धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती. पावर पेचं पहिलं षटक धावसंख्या पहिला ओव्हर सुरू असताना 11 धाबा आल्या. चांगली सुरुवात. पॅडल स्वीप करतोय, चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, कारण पॉवर प्ले सुरू आणि त्याचा भरपूर फायदा घेत बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्पेल सीमारेखा बाहेर. शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकाराने चौकाराबरोबर पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी मागणं षटक फेकलं गोलंदाजी करत असताना रामनं थोडा धाबा दिला. एकूण 15 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनगडी बाद 15 धाबा.
अंगण तुम्ही पाहतात कासगाव स्पर्धा आणि खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पहिला चेंडू स्वागत केलंय, स्वॅक्स से करेंगे सबका स्वागत आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला पाठवलाय संजून सीमारेखा बाहेर षटकार. तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावानं. शिवसेना तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावानं. बालाशेठ कांबरी नावानं चषक ठेवलाय कासगाव या गावानं. बालाशेठ कांबरी नावानं चषक ठेवलाय. टीम टोटल आपण पाहिली धावपळकापती 10 षटकाराबरोबर 21 धावसंख्येपती. काय दमदार खेळ मैदानात मध्ये आपण पाहतोय. दोन संघ एकमेका विरुद्ध आहेत आणि दोन संघांमध्ये चांगली लढत. कोलबटप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापर केलाय. एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे चालली आहे 22 धावसंख्येपती. पहिल्याच मॅच मध्ये दोन संघ एकमेका विरुद्ध खेळत आहेत. खर तर आज स्पर्धेतला चौथा दिवस आहे. उद्या अंतिम दिवस असेल. उद्या मेगा फेस्टिवल अर्थात उद्या तुम्हाला या स्पर्धेतला चॅम्पियन कोण, या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण, बरेच सारे प्रश्न आहेत. त्यांचं उत्तर उद्या मिळेल. उद्या स्पर्धेमध्ये एकूण जवळजवळ 40 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. सिंगल घेतली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. सिंगल टीमची टोटल पुढे चालली आहे. टीमची टोटल धावा फलकापती 23 धावा. चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आले आणि त्यानंतर सेकंड ओव्हर सुरुवात केली गोलंदाज स्वप्नील हेलम. थोडासा मागडा ठरलाय. सुरुवातीला पहिला चेंडूवरती षटकाराला पावर सर्कलचं दुसरं षटक तो फेकतोय. 3 फिल्डर बाउंड्री लाईन मध्ये आहेत. यावेळी बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर नाहीये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे आणि त्यानंतर ओव्हरऑल स्पर्धेमध्ये पूर्ण जास्त षटकार अर्थात सिक्सर किंग खेळाडूला 5,000चं प्राइज. त्यानंतर बेस्ट गोलंदाज अर्थात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 5 विकेट आणि फायनल जिंकणार अर्थात चॅम्पियन संघाला देखील 5,000 रुपयाचं प्राइज आहे. सन्माननीय अजयजी सावंत साहेब करतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला फार बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. समोर त्यांचा फार्म हाऊस देखील तुम्ही पाहतात. अजयजी सावंत सरांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या वतीनं हे प्राइज जवळजवळ 15,000 रुपयाचं प्राइज त्यांनी स्पर्धेमध्ये लावलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत या ठिकाणी रन्स आल्या या बॉलवरती 3. धावसंख्या 3 ने पुढे. टीमची टोटल धावसंख्या 36 वरती. 36 विदाउट लॉस अर्थात पहिल्या विकेटसाठी 36 धावेची पार्टनरशिप. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 36.
प्ले मध्ये काय पॉवर हिटिंग बॅटिंग पाहायला मिळाली. खर तर एवे संघाकडनं आलेले दोन्ही विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संदीप ज्याच्या बॅटमधून तुम्ही 3 चौकार पाहिले, संजूच्या बॅटमधून 2 षटकार तर 1 चौकार आपण पाहिला. दोघांनी मिळून 36 धाबेची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बनवली. कौतुक करायला पाहिजे त्या दोन्ही खेळाडूंचं. तिसरं षटक स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी 4थ्या दिवसामध्ये. आज खरं तर संकष्टी चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचा दिवस आणि गणपती बाप्पाच्या नावाने 2 संघ मैदानात उतरलेत. श्री गणेश येवे आणि श्री गणेश वांगणी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही संघाला आपण लाख शुभेच्छा देऊया. बाबा सर्कलचं षटक आता समाप्त झालेत. 5 खेळाडू तुम्ही बाउंड्री पाहतायत. ऑन साईडला 3 खेळाडू आहेत तर ऑफ साईडला 2 खेळाडू आहेत बाउंड्री लाईनवरती. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट, स्क्वेअर लेग हे खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. सर्कलमध्ये तुम्ही पाहतायत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात केली गेली आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट लेग खेळाडू आहे, बाईटचा इशारा पंचांकडून आलाय. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर शॉर्ट लेग हे खेळाडू सर्कलमध्ये पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 36 आल्या. पहिला बॉल बाईटचा इशारा केला पंचांनी गोलंदाजी करत असताना कुणाल साबंत. बॉल पडल्यानंतर पुन्हा पंचांचा इशारा बाईट बॉल. अतिरिक्त रन्स वाटतात. ऑलरेडी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धाबांची लयलूट झाली, त्यामुळे येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं आहे. परंतु इकडे 2 चेंडू गोलंदाजानं स्क्वेअर फेकलेत. आत्ताचा चेंडू चांगला बॅकवर्ड पॉइंटला काढू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट झाली आणि जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत 2 धाबा आणि 3ऱ्या धाबेसाठी कॉल होता परंतु नकार दिलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या खेळाडूचं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न अगदी योग्य होतं, कारण इथे गरज आहे एखाद्या विकेटची पार्टनरशिप तोडण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये वांगणी संघ. धाबसंख्या एकूण पाहिली तर 40 वरती. दमदार खेळ एका बाजूला एबी संघाचा पाहायला मिळाला. या ओव्हर मधला 3रा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स तुम्हाला महागात पडू शकतात, कारण आम्ही नेहमी सांगतो ना दिशा खराब तर दशा खराब, आणि दशा खराब झाली तर सामना जिंकणं कठीण होईल. या दरम्यान आपण पाहतोय जे गोलंदाज आहेत योगेश मडवी सर, आपण कुणाल सावंत यांची गोलंदाजी पाहतोय. जर या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपादित केली ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे रवींद्र मस्कर आणि प्रफुल्ल टेंबे यांच्या वतीनं. वी फिटनेस येथे ओनर आहेत राऊंड विकेटने. हा पुढचा बॉल पन्नाड वेग. आता मात्र लाईन लेंथ अचूक पाहायला मिळाली आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. O2 कॉम्बॉक्स. येस, खरं तर या ठिकाणी धाबांची गरज आहे, रोखण्याची गरज आहे. एका बाजूला बॉल तर चांगला आहे, फटकाही तेवढाच चांगला आहे, सरळ फेकून देतोय. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. आयोजन त्यांचा लई कडक, चर्चा गावागावान. शिवसेना तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावान. शिवसेना तालुका प्रमुख चषक ठेवलाय कासगाव या गावान. बालाशेठ कांबरी नावानं चषक ठेवलाय कासगाव या गावान. बालाशेठ कांबरी नावानं चषक. षटक क्रमांक 3 प्रत्याला चढवला जातोय. वेगवान रनिंग. पुन्हा या ओव्हर मधला 4था बाईट. दिशा खराब तर दशा खराब हे विसरू नका, कारण क्रिकेटचं मंत्र आहे आणि क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत आलोय. नंतर डॉट चेंडू फेकला गोलंदाज कुणाल साबंत. कुणाल साबंतनं 4 बाईट फेकलेत ऑलरेडी. पुन्हा बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर 5वा वाईड बॉल. दिशा खराब झाली. खरं तर लेन सापडत नाही, लाईन सापडत नाहीये, या गोलंदाजाला सूर सापडत नाहीये आणि आतापर्यंत 5 वाईट चेंडू फेकले या मॅच मध्ये. धाबसंख्या 49. चांगला चेंडू होता. पॅडवरती अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली. धाबसंख्या आपण पाहिली तरी या ठिकाणी खरं तर झाले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती 49 धाबा विदाउट विकेट.
नाही या गोष्टीची नोंद घ्या, कारण 4 षटक 20 मिनिटांचा टायमिंग आहे वांगणी संघ आणि तो संपला तर तुम्हाला पेनल्टी अर्थात एक फिल्डर सर्कल मध्ये लावावं लागेल. या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या, कारण वेळी कोणासाठी थांबत नसते मित्र, वेळेसाठी आपल्याला सगळ्यांना थांबावं लागतंय. म्हणून तर मी नेहमी सांगतो ना की जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. चला टीम वांगणी का वेळ घेत आहे पण यस. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49 बघा काय सुंदर बॅटिंग आहे. खरं तर 16.33च्या सरासरीनं धावसंख्या उभारली गेली आहे. यानंतरची होणारी लढत खरं तर आजच्या ग्रुपमधून पहिला मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दमदार लढत होणार आज. खरं तर या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये येथील एकमेकाविरुद्ध 2 संघ अर्थात मात्रेपाडा विरुद्ध कडाव दोन्ही संघाला पुकार असेल. आपण टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या गोष्टीची मात्रेपाडा संघ आणि कडाव संघ दोन्ही संघ नोंद घ्या, अन्यथा दोन्ही संघाला पेनल्टी लागेल. पहिला चेंडू स्वॅग से करेंगे सबका स्वागत. वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरनं बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर षटकार. धावसंख्या एकूण पाहिले तर आता वेगानं पुढे 50+ झाल्यात. अर्धशतक स्कोरबोर्ड लागलाय. खरं तर 55 धाबांनी अजून एक वाईटचा इशारा आलाय. 56 धाबा. 4थं षटक सुरू असताना धाबांची लयलूट झाली. अगदी गोलंदाजांवरती प्रहार केलेत आणि गोलंदाज मात्र मागडे ठरले. 50 धाबा. पुन्हा एकदा प्रहार. यावेळेस डीप मिड विकेटच्या वरनं बॉल सीमारेखा बाहेर. विराट कोहली स्टँडच्या वरनं षटकार. जबरदस्त स्पर्धा आहे मित्र. 5 दिवस स्पर्धेचं आयोजन कौतुक केलं पाहिजे. बघा विराट कोहली कक्ष तुम्ही पाहताय, अजिंक्य राणे कक्ष, त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर कक्ष आणि इकडे रोहित शर्मा कक्ष. हे स्टँड बनवले गेलेत, परंतु इकडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच सरळ चेंडूला फेकून देतोय. अजून एक ब्रँडेड षटकार. षटकारांच्या आतिषबाजी. अक्षरशः धावसंख्या जर पाहिली 68, 68 धावा. यस. सध्यापी यानंतर एक ओव्हर बाकी आहे. जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. कमबॅक झालाय. टीमची टोटल सध्या 68 धाबा तुम्ही पाहताय. धाबांचा डोंगर उभा केलाय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश एबे संघानं श्री गणेश एबे विरुद्ध तुम्ही श्री गणेश वांगडे ही लढत पाहतायत. दमदार लढत. यावेळीचा फटका पुन्हा एकदा. अजून एक ब्रँडेड फटका. सीमारेखा बाहेर येतोय षटकार. दोन 3 चौकार. काय बॅटिंग आहे. टोटल जर आपण पाहिली 39 वरती घेतोय. आणि यावेळेस मात्र चूक झालीये. फिल्डरला बीट करून बॉल चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे. धन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. 43 वरती संदेश खेळतोय. टीमची टोटल पाहिली तर 70.
8 without wicket. साठी 5,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं देखील कौतुक करूया. आपण पाहतोय श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक अर्थात बालासाहेब कांबरी चषक तुम्ही मैदानामध्ये पाहतात. दमदार कडा स्पर्धा आणि भव्य मैदान तुम्ही पाहतात. क्रिकेटचं प्लस त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं भव्य मैदान आणि खरं तर इथे सुरू असलेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतायत. घरी बसून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही स्वागत करतोय. इकडे धाबा संख्या पाहिली तर 78 78 धाबा त्याच्यातनं 43 बनवल्यात संदेशनं. 12 चेंडू 29. संजू खेळतोय. दोघांनी आक्रमक खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू बॉलला सन्मान दिलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल घेतली. योग्य क्रिकेट कारण एका बाजूला बॅट्समन संदेश जो 43 वरती खेळतोय त्यासाठी त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं होतं आणि तेच केलं संजूनं. संदेशला स्ट्राईक दिली. धावा संख्या 79 धावा. संदेशसाठी चेंडू मिड विकेटला बॉल पाठवलाय. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आणि डबल साठी धावतायत. इथे रन आउट काहीच आवश्यकता नव्हती. 45 ची खेळी करणारा 47 धावेची खेळी करणारा खेळाडू संदेश बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. धावा संख्या 80. टीम टोटल आपण पाहिली तर धाबा संख्या एकूण 81 धाबा स्कोर पडती लागलेत. 81 टीमची टोटल धाबा संख्या. एक उच्चांक गाठला जातोय शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. दोन्ही बॅट्समन एका एंडला भीषण अपघात आणि इकडे बॅट्समन बाद झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 82 धाबा. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार. दोन संघ एकमेका विरुद्ध खेळतात. एका बाजूला श्री गणेश एबे संघ तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश वांगडी संघ. आजच्या दिवसातील ही सुपर लढत करत इथनं जिंकणार तर उद्या या स्पर्धेमध्ये पुन्हा जॉईन व्हावं लागेल. कारण आज 8 संघ दुसरे खेळतील गटातले तर नक्कीच पहिल्या मॅच मध्ये तुम्ही उसाटणे विरुद्ध कडाव ही लढत पाहणार. दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा सूचना देईल की आपण लगेचच टॉससाठी उपस्थिती दाखवायची. कडाव विरुद्ध उसाटणे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे ही संघ आज मैदानात येईल कारण मात्रेपाड्याच्या जागेवरती तो संघ खेळणार आहे या मॅच मध्ये. तर या ठिकाणी टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकावरती यावेळीचा चेंडू ऑन साइड मध्ये जोपर्यंत एक सिंगल मिळाली. चला नेक्स्ट मॅच उसाटणे विरुद्ध कडाव ही लढत होणार.
बघा दोन संघ जर वेळेवरती नसतील तर कदाचित या ठिकाणी आयोजन कमिटी जो डिसिजन देईल दोन्ही संघ तुम्हाला स्वीकार करावा लागेल. मॅच नंबर खरं तर आजच्या दिवसात पहिली पाहायला मिळेल गटामधून टीम स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध कडाव. बॉलला पाठवलाय ऑन साईडला सीमारेषा बाहेर षटकार. श्री गणेश क्रिकेट संघ एवे या टीमने चला टॉस सुद्धा आपण करणार आहोत. धाबेचं लक्ष फार मोठं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु पाहूया कशा प्रकारे वांगणी संघ देखील तेवढा ताकदवर आहे. एक बलाढ्य संघ कारण येणाऱ्या मॅच मध्ये त्यांची बॅटिंग देखील खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 90 धाबा कशा प्रकारे चेस होतील की त्यांना रोख लावली जाईल आपण कॉमेंट्री मध्ये परिवर्तन करू. कारण ऐकूया पुन्हा एकदा या ठिकाणी आवाज. खर तर बदलापूर समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे बंधुतुल्य मित्र मॅडी सरांचा आवाज नेक्स्ट इनिंग मध्ये. धन्यवाद योगेशजी मडवी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती शक्तीची आणि बुद्धीची देवता श्री गणपती बाप्पाला नमन करून आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 संघ बदलापूर ग्रामीण असोसिएशन अंतर्गत खेळतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला श्री गणेश एवे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश वांगणी हा संघ. 3 षटकानंतर आपण आता टॉस करणार आहोत कारण ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस होईल. उसाटणे हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे एकोणनव्वद धावा एबी टीमच्या वतीने बनवण्यात आल्या आणि आता 90 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भली मोठी धावसंख्या चेस करायची परंतु इतिहास राहिलेला आहे या क्रीडानगरीचा. योगेश सर भरपूर धावा या क्रीडानगरीमध्ये होत आहेत. प्रचंड वारा असो वाऱ्याच्या
दिशेने भरपूर चांगल्या धावा येत असतात प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा याचा बेनिफिट मिळू शकतो. कदाचित आपण जर पाहिलं तर भरपूर प्रभाव या ठिकाणी टाकण्याचा खेळाडूने प्रयत्न केलेला आहे. सर्वच खेळाडूंचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. ऑलरेडी आपण पाहतो आरके ग्रुप वालिवली संघ असेल, आदर्श वांगणी आणि काल स्वतः यजमान मिताली 11 श्री गणेश कासगाव हे 3 संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेले आहेत. आज एक संघ आम्हाला मिळेल, उद्या सुद्धा एक संघ मिळणार आहे. अर्थातच 5 दिवसाची ही शृंखला तुम्ही पाहत आहेत. मॅच ऑन होतीये. विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तो परत पहिला ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट बॉल षटक क्रमांक 5ची हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हो यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. वाईड लॉंग ऑफला नरेश यशवंतराव चेंडू खाली येत आहेत. सुंदर सेल त्यांनी टिपलाय. जणू काय असं वाटत होतं की त्या दिशेने भरपूर प्रचंड वार आहे, हा बॉल थांबणार नाहीये, परंतु शेवटच्या क्षणाला उंची जास्त लांबी कमी. फलंदाज बाद. नावाने हा संघ ओळखला जातोय. श्री गणेश बांगडी संघ आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 3 बांगडी संघ खेळलेले आहेत. एक ओमकार मित्रमंडळ बांगणी, एक आदर्श बांगणी आणि आता श्री गणेश बांगणी. अर्थातच आदर्श बांगणी आणि ओमकार मित्रमंडळ बांगणी संघाचा खेळ भरपूर चांगला आपल्याला स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाला, ज्यामधून एक संघ क्वालिफाय झाला टॉप 5 मध्ये. आदर्श बांगणी तेजस पडवळ यांचा संघ होता. षटक क्रमांक पहिलं चालू आहे करण भुईर यांचं. पहिला बॉल डॉट. यानंतर बळाली लगेच सफलता. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये संदेशने काय जबरदस्त बॅटिंग केली. संजूचा आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा एक चांगली धमाकेदार सुरुवात करून दिली आहे एवे टीमला. पहिल्या षटकाचा खेळ पैठणच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर ही क्रीडा नगरी आहे. धर्मवीर क्रीडांगण कासगाव नगरीचे क्रीडांगण तुम्ही पाहतात. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि त्याच्यामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम, महाकुंभमेळा. सर्वजण आपण याचे साक्षीदार आहोत. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आज संकष्टी चतुर्थी आहे, अतिशय आनंदाचा दिवस. ओ यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची अतिकडा मागे चालला बॉल रस्त्यांच्या तोपर्यंत मिळेल सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. 89 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्यात. 90 धावांचं लक्ष्य आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर आता सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे. लक्षात असू द्या या मॅचमध्ये तुम्हाला चौकार षटकारांची आदर्शबाजी करावी लागेल. न्यू बासमन मैदानामध्ये दाखल झाला इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला कुणाल सावंत. कुणाल सावंत यांनी सलग लागोपाठचे 3 षटकार मारले तर रवींद्र मस्कर आणि प्रफुल्ल टेंबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओ लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल एस इट इज वाईड बॉल. कुणाल पेनकर सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आमचे योगीराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस फुलरलीचा बॉल आणि हा सुद्धा राहिला समोर. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. या उसाटणी टीम कॅप्टन टॉससाठी आपण यायचे लगेच, कारण प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक शिवशक्ती कडाव म्हटलं तर गणपती बाप्पाचं देवस्थान आहे. बाल दिगंबर आणि आज संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. प्रकाश बदे आमच्या समवेत आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून आणि अजय भंडारी येतात उसाटणे टीमचे कॅप्टन. या पण स्वागत आहे आपलं सुद्धा. उसाटणे म्हटलं तर एक दर्जेदार यशस्वी आयोजक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. 3 षटकामध्ये आपण टॉस करणार आहोत. 3 षटक झाल्यानंतर पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. हो यावेळेस फुल टॉस बॉल मागे चाललाय आणि संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही आहे. कदाचित तुम्हीच ही संधी गमावली आहे. म्हटलं जाताना फुल टॉस बॉल असेल, ओव्हर पिच बॉल असेल, शॉर्ट ऑफ प्लेनचे बॉल जेव्हा बॅटवरती येतात ती संधी तेव्हा तुम्ही गमावताय ना, तर असं वाटतं की कदाचित ती चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते.
एकदा तुमच्या हातातून निसटले की तुम्हाला ते या षटकामध्ये वारंवार मिळणार नाही आहे, कारण गोलंदाज पुरुष एकदा बदलाव करत असतो. हो, लाईन चांगली आहे. हा सुद्धा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, परंतु कदाचित आपण पाहतोय पंच सांगतायत थोडी दिशा भरकटलाय. टप्पा अचूक होता, लक्ष बारीक होतं पंचांचं आणि त्यांनी सांगितलंय एस इट इज बाईट बॉल. ICC रूल्स नंबर 22 बाईट बॉल. ओ यावेळेस बाटची कडा मागे चालला. इथे अगदी आपण पाहतोय कदाचित हा डॉट बॉल असू शकतो पंच सांगतायत आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. अगदी आपण पाहतो धावत संख्या धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना फक्त आणि फक्त केवळ 4 धावा आहेत. 90 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर करण भोईरचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे. बॅटेटरी पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल षटक या ठिकाणी हाताळलं गेले आणि दर्जेदार खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये योगेश मडवी सर आपण पाहिलं तर एव्हे संघाने धमाल केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल सुद्धा पाहायला मिळते आहे. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं आहे ते एव्हे संघाचं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज कासगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण 4थ्या दिवसामध्ये आहोत या स्पर्धेच्या आणि या एंडने षटक आपण हाताळताय ते एंड म्हटलं तर श्री गणेश देवस्थान कासगाव. तुम्हाला गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आज संध्याकाळी सर्व प्रेक्षकांना महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली असेल आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था असेल. हे वैशिष्ट्य राहिले कासगाव गावाचं. गोलंदाज सज्ज संदेश भुईर. ओ यावेळेस खोलवा टप्पाचा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाधक सौंदर्य होतं आणि आज दरम्यान हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चालला. डॉट बॉल. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आहे. कोण आलेत अगदी आपण पाहतो ज्यांनी फलंदाजी भरपूर चांगली केली आहे तो गोलंदाज संदेश भोईर. तुम्ही पाहतायत ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ॲज अ कॅप्टनची भूमिका काय ना ती आज त्याने दाखवली आहे. गोलंदाज सज्ज संदेश. ओ यावेळेस हा सुद्धा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळालाय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज वाढवले जातात. 90 धावांचं लक्ष असताना मात्र इथे पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलण्याचं काम करतायत श्री गणेश वांगणी संघाला. आज दरम्यान आमचे गणेश टेंबे हळूहळू जड पावलांनी मात्र इकडे येत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 राऊंड विकेट. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला ऑन साईडला. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी एकने पुढे सरकते परंतु सेकंडचा कॉल होतोय. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. कुणाल सावंत मैदानामध्ये खेळतायत ज्यांनी सलग 3 षटकार मारले तर करण लहाणे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. रवींद्र मस्कर प्रफुल्ल टेंबे यांच्या वतीनं 500. करण लहाणे यांच्या वतीनं 1000 रुपये. आणि हे प्रेम आहे अगदी आपण पाहतो खेळाडूंवरती आणि बक्षिसांची सुद्धा या ठिकाणी लयलूट केली जाते. 90 धावांचं लक्ष्य. स्लोबर स्टडी हे समीकरण आपण पाहतोय आणि अत्यंत सुंदर क्रीडानगरी आपण पाहतो. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला हवंसं वाटणार हे क्रीडांगण आहे. एक सिंगल आली. 2 षटक आपण पाहणार आहोत आणि या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेची दर्जेदार पाहायला मिळाले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त अवघ्या 4 धावा आल्या. या पॉवर प्लेचा विचार करता संदेश भोईरने सुद्धा वाखाणण्याजोगी स्पेल हाताळलाय. 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. पहिला चौकार पाहायला मिळेल या इनिंगचा. बॉल चालला सीमा पार. या मिळतील धावा 4. आलेला सकाळच्या सत्रातील भगवा चौकार.
खऱ्या अर्थाने अत्यंत सुंदर हे संगीत त्याने सकाळच्या सत्रामध्ये वाजवलंय. नुकताच बदलापूरमधील आगरी महोत्सव सुद्धा आपण पाहिलेला आहे. अतिशय आनंदात आणि मोठ्या जल्लोषात तो साजरा करण्यात आला. आगरी समाज म्हटला तर प्रामुख्याने शेती आणि मत्स्य व्यवसाय करणारा हा समाज आहे प्रामुख्याने. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय भरपूर मोठी ख्याती या समाजाची सुद्धा. आणि हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चर्चा आपण संपूर्ण दिवसभर करत राहू, परंतु इथे मिळतील धाबा 6 बॅटिंग करत असताना वांगणी संघाला. शिवसेना तालुका प्रमुख थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर कासगाव गावाला खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून देणारं हे व्यक्तिमत्व आहे. शिवसेना तालुका प्रमुख ग्रामीण विभाग अंबरनाथ तालुक्याचे गरिबांचे कैवारी म्हणून बाळाशेठ कांबरे यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच अगदी आपण पाहतो माजी पंचायत समिती सभापती सुद्धा आहेत. पंचायत समितीचे सभापतींचा कार्यकाळ त्यांनी अनुभवलेला आहे. आणि आता अगदी आपण पाहतो एका दर्जेदार आयोजकांच्या भूमिकेत आहेत आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेब. चर्चा या नावाची होईल या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर. अगदी आपण पाहतो ग्रामीण विभाग जिथे जिथे असेल तिथे तिथे या नावाची चर्चा होत असे. प्रत्येकाला दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने सडल हाताने मदत करणारे आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेब आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतात. माउंटन व्ह्यू एंड करून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल जे प्रल्हादजी मुंडे साहेब यांचे बालकीचे लॉन्स आहेत त्यांच्या एंड करून हे षटक आहे. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला समोर बी शेपमध्ये बुडांवरून लॉंग ऑनला. तोपर्यंत बाळा येतात. एक सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 18 धाबा. षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धाबांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न आहे. ज्या दिशेने प्रचंड वारा आहे त्या दिशेने जर फटके आले तर धाबा होऊ शकतील. 90 धाबा आमचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज. यावेळेस आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान सर सलग 5 दिवस आपल्यासोबत जॉईंट आहेत. उद्या परवापासून सलग 5 दिवस गोरेगाव नगरीमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये फिरोज खान सर सुद्धा पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा चालू आहे. 2 चेंडू खराब टाकण्यात आलेत. ग्रामस्थ मंडळ कासगाव गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील. व्यक्तिमत्व त्यांना विनंती केलेलं आपण या मंचावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण स्पर्धा आपली हक्काची स्पर्धा आहे. हो यावेळेस कबासला फटका चांगला आहे. चेंडू हाबेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो कबा पॉइंट मधून भरपूर वेगाने आलेत. आणि आता इथे सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने काही होणार नाहीये. जय बारशंकर ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. आदित्य कडव सुद्धा आहेत आमचे बुवा. आणि सूरज धुळे या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. कारण 3 ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. 3 कॅमेरा सहित प्रशांत ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. गौरवजी साबंत सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम या ठिकाणी कार्यरत आहे. राऊंड विकेट. हो यावेळेस बाटची आतली कडा मागे अगदी पाहतो समोरचा बॉल. तोपर्यंत एकच धाव मिळेल. संकेत राऊत हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. याच गावचे लाडके जावई आहेत. एक सिंगल आली आहे आणि 23 धाबा. 23 90 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. भलं मोठं टार्गेट आहे सकाळच्या सत्रामध्ये. हे आव्हान पेलवण्यासाठी श्री गणेश वांगणी संघ आहे. कोणता तरी एक श्री गणेश संघ जिंकणार हे मात्र नक्की आहे दत्तादादा टेंबे या मॅच मध्ये. ओ यावेळेस क्लीन बोल. फलंदाज होईल बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि ते धक्का क्रमांक आपण पाहतो दुसरा लागलाय कुणाल सावंतच्या स्वरूपात. फलंदाज बाद.
होतात भूषण शेलार. चला शेवट या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि त्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. एका बाजूला उसाटणे टीम अजय भंडारी आमच्या समवेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश बदे शिवशक्ती कडाव, बाळ दिगंबर देवस्थान शिवशक्ती कडाव. हो यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल, कदाचित संपर्क नाही आहे. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, जागेवरून आपण पाहतो चेंडूला फक्त ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. स्टील 1 to go. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला कुणाल सावंत 23 वरती आणि ती धावसंख्या कायम पाहायला मिळाली आहे. हो आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धाव फलकावती आहेत 23. योगीजी मडवी सर यांना विनंती राहील की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करू, ज्या ठिकाणी 2 टीमचे संघनायक असतील शिवशक्ती कडाव आणि उसाटणे. जीत ओवी 11 उसाटणे संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. चला योगेशजी मडवी सर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. चला तर दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतात. मॅच नंबर पहिली करता आजच्या गटातून हे 2 संघ एकमेकाविरुद्ध येतील. एका बाजूला तुम्ही कडाव संघ पाहता शिवशक्ती कडाव संघ, त्याला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. नक्कीच जीत 11 जीत ओवी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. Hits the call and toss win captain जीत ओवी 11 उसाटणे टीम. टॉस जिंकलाय अजय भंडारी, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू. समोर शिवशक्ती कडाव संघ आहे. खरं तर या परिसरात एक दमदार संघ आहे. त्या संघाबद्दल काय सांगशील आणि त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? शिवशक्ती काढाव संघ चांगलाच आहे आणि आम्ही बरेचदा एकत्र समोर खेळलेलो आहे. बघूया आता. आज कॉन्क्रीट विकेट आहे. कॉन्क्रीट विकेटवर या वर्षीची सीझनवर पहिली मॅच आहे. कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न विचारेल. अनेक आपण आपल्या भागामध्ये मातीची खेळपट्टी असते, एक कॉन्क्रीट खेळपट्टी आहे. गोलंदाजी तू स्वतः करतो, काय बेनिफिट मिळतो की ह्या खेळपट्टीवरती की त्या खेळपट्टीवरती चांगलं क्रिकेट होतं? चांगलं क्रिकेट तर आपण आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. आपण आपल्या एरियामध्ये कंटिन्यू प्रॅक्टिस मातीच्या विकेटवर करतोय. आज आपण कॉन्क्रीट विकेटवर खेळणार आहे, पण सांगू शकत नाही. जर पडली चांगली तर पडली, नाही तर शेवटी बॉलरला सांगायला पर्याय आहे का आज कॉन्क्रीट विकेट होती. थँक्यू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूपच सुंदर आहे आणि आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आहे. म्हात्रेपाडावाल्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही जा. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे जातोय. थँक्यू सो मच. यू होते कॅप्टन अजय भंडारी. प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज. जीत ओवी 11 उसाटणे टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. अगदी सुंदर लढत होणार मैदानावरती, परंतु सध्या सुरू असलेली लढत श्री गणेश एबे विरुद्ध श्री गणेश वांगणी. आणि नक्कीच या ठिकाणी कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत मॅडी सर. धन्यवाद योगीजी मडवी सर. आणि कदाचित या मॅच मध्ये आपण पाहतो 1 साइड मॅच होण्याची दाट शक्यता आहे, कारण एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 4थ्या षटकामध्ये एकही धाव आली नाही आहे. भरपूर मोठं टार्गेट इक्वेशन आपण पाहिलं या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय बाडिश लॉंग ऑनला. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगल डबलने आता काम चालणार नाही आहे श्री गणेश वांगणी संघासाठी. अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीम दर्जेदार खेळताना राहिलेला आहे. नामांकित पुरस्कर्ते म्हणून सुद्धा दिनेश यशवंतराव, नरेश यशवंतराव हे आवर्जून नावं पुढे येतात आणि आज स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी मैदानावरती खेळ करतायत. राऊंड विकेट. हो यावेळेस समोर खेळले बॅटची आतली कडा. पुढे चालला बॉल आपण पाहतो कव्हर पॉइंटला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या एका धावेने 25 वरती पोहोचलाय तो वांगणी संघ. 90 धावांचं लक्ष्य म्हटलं तर अजूनही
तब्बल 65 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त केवळ 7 बॉल म्हणजे या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. हो यावेळेस ऑन साईडला एकच धाव मिळेल. या दरम्यान फक्त आणि फक्त आता क्रिकेटची फॉर्मॅलिटी ती कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. नुकताच टॉस संपन्न झाला. ओवी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ या ठिकाणी दाखल झाले. आमचे अनिल दादा ढोपरी आपले मनपूर्वक स्वागत. अनिकेत दादा ढोपरी आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. कारण त्या विभागामध्ये आपण पाहतो आम्हाला सेवा करण्याची संधी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून कोणी दिली असेल तर ते आमचे अनिल दादा ढोपरी यांचं मनपूर्वक स्वागत. दादा तुम्हाला मानाचा जय श्रीराम. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत स्लॉगवर डेट ओव्हर गोलंदाज सागर चव्हाण. सामना थोडासा स्पीडअप करा कारण आता फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता आहे. प्रत्येक संघाला विनंती राहील 5 षटकांच्या मॅचेस आहेत. 4 षटकांसाठी केवळ तुमच्याकडे 20 मिनिटं असतील. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लगेचच पेनल्टी देण्यात येईल. अर्थातच एक खेळाडू जो मात्र आउटफील्ड मध्ये असो त्याला इनफील्ड मध्ये घेण्यात येईल. ही पूर्णपणे मुभा आमच्या ऑफिशियल आहे. ओ यावेळेस पिच बॉल समोर खेळलेत. स्क्रीन समोर आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता चौकाराला सुद्धा या मॅच मध्ये महत्व नाही आहे परंतु धावा मधील अंतर कमी करण्याचं काम जरूर वांगणी संघ करेल. 4 धावा मिळतात. आलेला हा दर्जेदार चौकार. सागर चव्हाणचा हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इफ्ताम सीमर आहेत गोलंदाज. ओ यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत मिळते एक सिंगल. 3 टीम ऑलरेडी बदलापूर वांगणीचे दाखल झालेत टॉप 5 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये आरके ग्रुप वाडिवली, दुसऱ्या दिवसामध्ये आदर्श 11 वांगणी आणि तिसऱ्या दिवसामध्ये काल यजमान अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक श्री गणेश मिताल 11 कासगाव. प्रत्येक संघाला नम्रतेची सूचना आहे, विनंती आहे. या स्पर्धेचा नियम आहे अगदी आपण पाहतोय क्वालिफाय मॅच पर्यंतच मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्या धावा काउंट केल्या जातील. कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे जी आम्हाला लाभली आहे. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश धुळे आणि आदरणीय दुसरे माजी बांधकाम सभापती चेतन शेठ धुळे या A1 जोडीच्या माध्यमातून लाभलेली ही होंडा शाईन बाईक तुम्ही पाहताय मॅन ऑफ द सिरीज साठी. या लक्षात असू द्या प्रत्येक संघ आज दूरवरून संघ येणार आहेत. मलंगड विभाग असेल, कल्याण डोंबिवली असेल, शहापूर असेल, मोरबाड बेल्ट असेल, कर्जत नेरळ बेल्ट असेल. प्रत्येक संघाला विनंती आहे की आपल्या धावा या फक्त क्वालिफाय मॅच पर्यंतच काउंट केल्या जातील, ग्राह्य धरल्या जातील. सेमीफायनल, क्वार्टर फायनल यानंतर ज्या काही धावा असतील आणि अंतिम